सोन्याच्या बाजारामध्ये सर्वात मोठी उलथापालथ झालेली आहे। म्हणजेच आज सकाळपासून 24 कॅरेट सोन्याचे भाव घसरलेले आहेत, 22 कॅरेट सोन्याचे भाव घसरलेले आहेत, 18 कॅरेट सोन्याचे भाव आणि 14 कॅरेट सोन्याचे भाव घसरलेले आहेत। तर या घसरणीमुळे आज सकाळपासून सराफांच्या दुकानांच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकांच्या रांगा लागलेल्या आहेत। आज सकाळपासून ग्राहकांनी मोठ्या प्रमाणामध्ये सोनं खरेदी करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। त्यामुळे ग्राहकांना जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर तुमच्यासाठी सुद्धा दिलासा देणारी बातमी आलेली आहे। कारण नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून अजून मोठ्या प्रमाणामध्ये या सोन्याच्या भावामध्ये घसरण होणार आहे। सर्व ग्राहकांना कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं सुद्धा मिळणार आहे। बघा ग्राहकांना आजपासून सोन्याच्या भावामध्ये घसरण व्हायला सुरुवात झालेली आहे। येणारे 1 जानेवारी 2026 पासून अजून मोठ्या प्रमाणामध्ये घसरण होणार आहे। त्याच्याविषयी नवीन प्रमाणामध्ये अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल, सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल, लग्न सराईसाठी खरेदी करून ठेवायचं असेल, तुमच्या घरामध्ये लग्न कार्य असेल आणि त्यासाठी सोनं लागत असेल आणि तुम्हाला सोन्याची खरेदी करायची असेल तर ती खरेदी करण्याच्या अगोदर हा व्हिडिओ पाहायचा आहे। त्यानंतर सोने खरेदी करायला सुरुवात करायची आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा सोन्याचा अंदाज लक्षात येणार आहे। तुम्हाला सुद्धा कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं मिळून सुद्धा जाणार आहे। बघा ग्राहकांना भरपूर दिवसांपासून सोन्याचे भाव वाढत चाललेले होते, परंतु ग्राहकांना आज सकाळपासून सोन्याच्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उलथापालथ पाहायला मिळालेले आहे। म्हणजेच ग्राहकांना आज सकाळपासून सोन्याचे जे 4 कॅरेट आहे तर त्या 4 कॅरेटच्या भावामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये घसरण सुद्धा होत आहे। म्हणजेच इतिहासामधील सर्वात मोठी घसरण या ठिकाणी होत असल्याची माहिती सुद्धा देण्यात येत आहे। त्यामुळे ग्राहकांना या ठिकाणी तुम्ही सोनं खरेदी करण्यासाठी घाई करू नका। सरकारच्या माध्यमातून सर्व ग्राहकांना तातडीची सूचना देण्यात आलेली आहे। राज्यातील सर्व ग्राहकांचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण होणार आहे, परंतु जर तुम्ही घाई केले तर तुम्हाला अधिकचे पैसे या सोन्यासाठी मोजावे लागतील। परंतु जे ग्राहक या ठिकाणी संयम बाळगणार आहे त्या ग्राहकांना कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं मिळून सुद्धा जाणार आहे। म्हणजेच ग्राहकांना आज सकाळपासून जरी घसरण होत असले तरी घसरण किती हजार रुपयांची होत आहे। येणारे 1 जानेवारी 2026 पासून राज्यातील सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांना किती रुपयांमध्ये 1 तोळा मिळणार आहे। म्हणजेच 24 कॅरेटचा 10 ग्रॅम, 22 कॅरेटचा 10 ग्रॅम, 18 कॅरेटचा 10 ग्रॅम, 14 कॅरेटचा 10 ग्रॅम म्हणजेच 1 तोळा सोनं किती हजार रुपयांना मिळणार आहे त्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। ती माहिती सुद्धा सांगत आहे। त्यामुळे ग्राहकांना जर तुम्ही सोने खरेदी करायचा विचार करत असाल किंवा जर तुम्ही सोनं मोडायचा विचार करत असाल तरी पण त्याच्या अगोदर हा व्हिडिओ पाहायचा आहे, जेणेकरून तुमचे लाखो रुपयांची बचत या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे। बघा ग्राहकांना या ठिकाणी अमेरिकाचा डॉलर मजबूत झालेला आहे, त्यामुळे या ठिकाणी सोन्याची घसरण व्हायला सुरुवात झालेली आहे। तर सोन्याच्या बाजारामध्ये आज किती घसरण झालेले आहे, उद्या किती घसरण होणार आहे, पुढच्या 2 दिवसानंतर सोन्याच्या बाजारामध्ये अधिक किती घसरण होणार आहे आणि येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून तुम्हाला 24 कॅरेटचं सोनं किती हजार रुपयांना मिळणार आहे त्याची माहिती सुद्धा देतच आहे। आता बघा ग्राहकांना भारत देश आणि अमेरिका देश या 2 देशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार युद्ध सुरू होता, तर हे व्यापार युद्ध संपलेलं आहे। त्यामुळे सोन्याच्या बाजारामध्ये सर्वात मोठी उलथापालथ काल रात्रीपासूनच व्हायला सुरुवात झालेली होती, परंतु काल रात्रीचे परिणाम आज सकाळपासून या सोन्याच्या भावावरती दिसून आलेले आहेत। त्यामुळे आज सकाळपासून ग्राहकांनी मोठ्या प्रमाणामध्ये पैसे घेऊन या सराफांच्या दुकानांच्या बाहेर रांगा केलेल्या आहेत। बघा सोने खरेदी करण्यासाठी एवढी मोठी प्रचंड गर्दी इतिहासामध्ये कधी झालेली नव्हती, परंतु प्रत्येक ग्राहकाने प्रत्येक गावामधील, प्रत्येक तालुक्यामधील, प्रत्येक जिल्ह्यामधील जे सराफांचे दुकान आहे तर त्या दुकानांमध्ये आणि दुकानांच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी सुद्धा केलेली आहे। कारण आता सर्वसामान्यांच्या खिशाला सोनं परवडणार आहे, सर्वसामान्यांचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे। इतिहासामधील सर्वात मोठी घसरण या ठिकाणी सोन्याच्या बाजारामध्ये होत आहे, कारण ग्राहकांना आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यामध्ये एक बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमधून सोन्याच्या बाबतीत असा एक निर्णय घेण्यात आलेला आहे। त्या निर्णयामुळे आज सोन्याच्या बाजारामध्ये घसरण होत आहे। पुढच्या 2 दिवसानंतर सोन्याचे भाव घसरणार आहेत आणि येणारे 1 जानेवारी 2026 पासून सोन्याच्या बाजारामध्ये इतिहासामधील सर्वात मोठी विक्रमी घसरण होणार आहे। तर ही घसरण किती हजार रुपयांची होणार आहे, तुम्हाला 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेटचा 1 तोळा किती हजार रुपयांना मिळू शकतो त्याचे स्पष्टीकरण सुद्धा देण्यात आलेले आहे। ती माहिती बघून घेऊयात। आज सोन्याचे बाजार कितीवरती आलेले आहे त्याची माहिती सांगतो, परंतु ग्राहकांना ज्या ग्राहकांच्या मनामध्ये सध्याच्या स्थितीला धाकधुकीचे वातावरण तयार झालेलं असेल, ज्या ग्राहकांना
ग्राहकांना भीती वाटत असेल की सोन्याचे बाजार घसरल्यानंतर आपला तोटा होणार आहे, त्यामुळे आता सोनं विकलेलं बरं, कमीत कमी आपल्याला पैसे तरी मिळून जातील असं ज्या ग्राहकांना वाटत असेल आणि त्यांच्या मनामध्ये सोनं मोडीत काढायचा विचार करत असाल, या ठिकाणी येत असेल, तर त्या ग्राहकांनी सुद्धा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे आणि ज्यांना खरेदी करायची असेल त्यांनी सुद्धा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे। परंतु ग्राहकांना तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की अचानक सोन्याच्या बाजारामध्ये एवढी मोठी घसरण कशामुळे होत आहे, सोन्याच्या बाजारामध्ये असं काय घडलेलं आहे की ज्यामुळे सर्व प्रकारच्या कॅरेटचे सोने घसरत आहे, त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। तर बघा ग्राहकांना अमेरिका देश असेल, युरोप असेल, चीन असेल, भारत देश असेल, तर अशा सर्व देशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार युद्ध सुरू झालेलं होता, त्यामुळे सोन्याची आयात निर्यात होत नव्हते। आता ही आयात निर्यात न झाल्यामुळे सोन्याचे बाजार वाढत चाललेले होते, सोन्याच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ सुद्धा होत चाललेले होते। ग्राहकांना तुम्हाला आठवतंय का बघा ज्यावेळेस लक्ष्मीपूजन होता, दिवाळी होते, त्यासोबतच भाऊबीज होते, तर त्या दिवसांमध्ये 24 कॅरेटचा एक तोळा सोना सरासरी 1,35,000 रुपयांच्या पुढे गेलेले होते। 1,35,000 रुपयांची उंची या 24 कॅरेटच्या सोन्याने परिधान सुद्धा केलेले होते, परंतु ग्राहकांना या ठिकाणी 1,35,000 रुपयांची उंची पूर्ण करणारं सोनं या ठिकाणी घसरायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे ग्राहकांना जर तुमचं सोने खरेदी करण्याचं स्वप्न असेल तर ते आता स्वप्न पूर्ण होणार आहे, तुम्हाला सुद्धा कमी पैशांमध्ये या ठिकाणी सोनं मिळणार आहे। तर या ठिकाणी आपण बघून घेऊयात की 24 कॅरेटचं एक तोळा सोनं, 22 कॅरेट, 18 कॅरेट, 14 कॅरेटचं सोनं किती रुपयांना, किती हजार रुपयांना एक तोळा मिळत आहे त्याची माहिती सुद्धा सांगत आहे। परंतु ग्राहकांना, ज्या ग्राहकांना चांदी खरेदी करायची असेल, ज्या ग्राहकांना हिरे डायमंड खरेदी करायचे असेल, त्यांच्यासाठी सुद्धा दिलासा देणारी बातमी आलेली आहे। म्हणजेच ग्राहकांना चांदीच्या बाजारामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उलथापालथ झालेली आहे। चांदीने सुद्धा उच्चांकी दर गाठलेला होता, परंतु उच्चांकी दर गाठणारी चांदी सुद्धा आजपासून घसरायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला चांदी खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी सुद्धा दिलासा देणारी बातमी आलेली आहे। तर एकंदरीत चांदीचे भाव किती हजार रुपयांनी आलेले आहेत, घसरलेले आहेत। 1 जानेवारी 2026 पासून 1 किलो चांदीचा भाव काय असणार त्याविषयी सुद्धा माहिती देत आहे। परंतु ग्राहकांना एक गोष्ट लक्षात घ्या की राज्यातील ज्या ग्राहकांना सोने खरेदी करायचे असेल, सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल, लग्न सराईसाठी सोनं खरेदी करून ठेवायचं असेल तर त्यांच्यासाठी दिलासा देणारी बातमी आलेली आहे, कारण त्या ग्राहकांना कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं मिळणार आहे। त्या ग्राहकांचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण सुद्धा होणार आहे। तर या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की या ठिकाणी 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट या 4 प्रकारच्या कॅरेटच्या सोन्यामध्ये या ठिकाणी किती हजार रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे त्याची माहिती या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण सविस्तर पद्धतीने सांगत आहे। परंतु ग्राहकांनो एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ग्राहकांना भरपूर दिवसांपासून सोनं खरेदी करायचं होतं तर त्या ग्राहकांना आता सोनं खरेदी करता येणार आहे। त्यांच्या बजेटमध्ये सोन्याचे भाव आणण्यात आलेले आहे, म्हणजे सरकारच्या माध्यमातून सोन्यावरती असा एक निर्णय घेण्यात आलेला आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये घसरण होत आहे। तर तो निर्णय सुद्धा सांगत आहे। आता बघा ग्राहकांना, या ठिकाणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी जे बाहेरच्या देशांमध्ये व्यापार युद्ध सुरू होता तर या व्यापार युद्ध बंद करण्यात आलेलं आहे, त्यामुळे दुसऱ्या देशांमधून आपल्या देशामध्ये सोन्याची आयात होत आहे आणि आपल्या देशामध्ये जे पिकत आहे, जसं उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर आपल्या भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केळी असेल, संत्री असेल, आंबे असतील, चिक्कू असतील, तर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये फळे पिकत आहेत। तर अशा प्रकारची फळे आपल्या देशामधून दुसऱ्या देशामध्ये निर्यात केले जात आहे आणि आपल्याला ज्याची गरज आहे त्याची आयात केली जात आहे। सध्याच्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याची आयात केली जात आहे आणि आपल्या भारत देशामध्ये सुद्धा जे ओडिशा राज्य आहे तर त्या ओडिशा राज्यामध्ये सुद्धा सोन्यांच्या खाणी सापडायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे ग्राहकांना जर तुम्हाला सोनं खरेदी करण्याचं स्वप्न असेल, तुम्हाला सुद्धा सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर या ठिकाणी तुम्हाला काळजी करायची गरज नाही, कारण तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे। तुम्हाला सुद्धा कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं मिळून सुद्धा जाणार आहे। तर बघा ग्राहकांना, येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून तुम्हाला 1 तोळा सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील, 2 तोळ्यासाठी, 3 तोळ्यासाठी, 10 तोळ्यासाठी, 100 तोळ्यांसाठी किती पैसे मोजावे लागतील, त्याचप्रमाणे 1 किलोच्या चांदीच्या साठी किती पैसे मोजावे लागतील त्याची
माहिती सुद्धा सांगत आहे। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना मोठ्या प्रमाणामध्ये मतदानाची गरज आहे। तर यांना मतदानाची गरज असल्यामुळे यांनी सोन्याच्या बाबतीत काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत। या ठिकाणी जर सोन्याचे भाव कमी केले तर या ठिकाणी आपल्याला राज्यातील जे ग्राहक आहेत तर ते ग्राहक मतदान करतील। या दृष्टिकोनातून सोन्यावरती काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। बघा ग्राहकांना, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की या ठिकाणी खाण्याचं तेल असेल, डाळ असेल, मूग असेल, साखर असेल, भुईमुग असेल, त्यासोबत हळद असेल, चटणी असेल, मीठ, मैदा, साखर, या ठिकाणी सोयाबीन असेल, तर असे जे खाद्यपदार्थ आहेत तर या खाद्यपदार्थांवरती जे टॅक्स लावण्यात आलेले होते तर त्या टॅक्स सुद्धा कमी करण्यात आलेले आहेत। म्हणजेच 28%चा टॅक्स 18%वरती आणण्यात आलेला आहे। 18%चा टॅक्स 12%वरती आणण्यात आलेला आहे। 12%चा टॅक्स 5%वरती आणण्यात आलेला आहे। म्हणजेच ग्राहकांना GSTचे स्लॅब बंद करण्यात आलेले आहे, त्याच्यामध्ये कमी सुद्धा करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे ग्राहकांना यापुढे तुम्हाला काळजी करायची गरज नाही। त्याचप्रमाणे सोन्याच्या भावामध्ये सुद्धा असे एक निर्णय घेण्यात आलेला आहे की त्यामुळे सोन्याचे भाव घसरत आहेत। आता बघा ग्राहकांना, या ठिकाणी 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट या 4 प्रकारच्या कॅरेटच्या सोन्यामध्ये कशामुळे घसरण होत आहे, अजून किती आज रुपयांची घसरण होणार आहे, तर याची संपूर्ण सविस्तर डिटेल्स मध्ये माहिती सांगत आहे। त्यामुळे या ठिकाणी ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद सुद्धा करायचं नाही। तर बघा ग्राहकांना, या ठिकाणी आज सकाळी सराफांनी बाजार उघडलेले होते। आता बाजार उघडल्याच्या नंतर कुणाच्या ध्यानीमनी नव्हतं की सोनं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये घसरण गेलं, परंतु ग्राहकांनो फक्त 1 तासांमध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण या सोन्याच्या भावामध्ये झालेली आहे। त्यामुळे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली। सध्याच्या युगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडिया वापरत चाललेले आहेत। आता इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल, फेसबुक असेल, अशा प्रकारचे सोशल मीडियाचे ॲप मोठ्या प्रमाणामध्ये पसरत आहेत। त्यामुळे सकाळी घसरण झाली की लगेच बातम्या सुरू झालेल्या होत्या। त्यामुळे ग्राहकांना मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकांनी सराफांच्या दुकानांमध्ये प्रचंड गर्दी केलेली आहे। आता या ठिकाणी घसरण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सोनं खरेदी करण्याचा सपाटा सुरू सुद्धा झालेला आहे। परंतु ज्या ग्राहकांकडे अगोदरपासूनच सोनं होतं तर त्या ग्राहकांच्या मनामध्ये या ठिकाणी दुःखाचे वातावरण निर्माण झालेले आहे, कारण त्यांना सुद्धा वाटलं की या ठिकाणी जर सोन्याचे भाव घसरले तर आपला तोटा होऊ शकतो। या ठिकाणी आपल्याला सुद्धा या ठिकाणी मोठ्या मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते। त्यामुळे त्यांनी सुद्धा सोनं मोडीत काढण्यासाठी सोनं बाहेर काढलेलं आहे। तर बघा ग्राहकांना, जर तुमच्याकडे जुनं सोनं असेल तर ते सोनं तशाच पद्धतीने ठेवून द्यायचं आहे का ते सोनं मोडायचं आहे त्याविषयी सुद्धा माहिती देत आहे। म्हणजेच ग्राहकांना तुमची फसवणूक होणार नाही, ग्राहकांना तुम्हाला तोटा होणार नाही। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। परंतु ग्राहकांना, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सोन्याचे भाव कशामुळे घसरत आहेत, कारण सोनं वाढत चाललेलं होतं। सोन्याचा इतिहास जर बघितला तर 2015 पासून सोन्याने रॉकेटचा स्पीड धारण केलेला आहे। 10 वर्षांमध्ये सरासरी सोनं दुप्पट ते तिप्पट वाढल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे। म्हणजेच ग्राहकांना, काही दिवसांपूर्वी सोनं 45,000 रुपये, काही दिवसांपूर्वी सोनं 35,000 रुपये, काही दिवसांपूर्वी सोनं 30,000 रुपये, अशा पद्धतीने 1 तोळा 30,000 रुपयांना मिळत होता। 50,000 रुपयांना 24 कॅरेटचा 1 तोळा सोना मिळत होता। परंतु अचानक सोन्याचे बाजार एवढे का वाढले, हा प्रश्न तुमच्या आमच्या मनामध्ये पडणं साहजिकच आहे। बघा ग्राहकांना, सोन्याचे बाजार वाढण्याची प्रमुख कारणे म्हणजे या ठिकाणी याचा सरकारला फायदा होत असतो, त्यामुळे सोन्याचे बाजार वाढत असतात। तर बघा ग्राहकांना, या ठिकाणी सरकारला परत एकदा फायदा पाहिजे, त्याच्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याची घसरण केली जात आहे। म्हणजेच ग्राहकांना, आता या ठिकाणी मतदान जवळ आलेलं आहे, तर या ठिकाणी राज्यामध्ये मतदान होणार आहे, तर या मतदानामध्ये जास्त प्रमाणामध्ये मतदानाची गरज भासलेली आहे। त्यामुळे सोन्यावरती काहीही निर्णय घेतले जात आहेत आणि या ठिकाणी सोन्याचे बाजार पडत आहेत। बघा ग्राहकांना, या ठिकाणी आपण आपला हात धुवून घ्यायचा आहे। बघा सोन्याचे बाजार पडायला सुरुवात झालेली आहे। जर खरेदी करायचं असेल, काही लग्न कार्य असेल किंवा तुम्हाला साठवून सोनं ठेवायचं असेल तर तुमच्यासाठी दिलासा देणारी बातमी मानावी लागणार आहे, कारण ग्राहकांना 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट, 14 कॅरेट या 4 प्रकारच्या कॅरेटच्या सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घसरण होत आहे। आता यापुढे सर्वसामान्य खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांचं स्वप्न पूर्ण होणार आहे। सर्व ग्राहकांना 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट या 4 प्रकारचं कॅरेटचं सोनं आता खरेदी सुद्धा करता येणार आहे। तर बघा ग्राहकांना, या ठिकाणी आपण भाव बघून घेऊयात। म्हणजेच
आजचे सोन्या चांदीचे ताजे भाव काय आहे त्याची माहिती सुद्धा देतच आहे। बघा ग्राहकांना, या ठिकाणी 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये सरासरी 8,000 रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे। त्यासोबत 22 कॅरेटच्या सोन्यामध्ये 6,000 रुपयांची घसरण, 18 कॅरेटच्या सोन्यामध्ये 3,500 रुपयांची घसरण आणि 14 कॅरेटच्या सोन्यामध्ये सरासरी 2,500 रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे। त्याचप्रमाणे ग्राहकांना चांदीच्या भावामध्ये सुद्धा आज 3,000 रुपयांची घसरण झालेली आहे आणि येणारे 1 जानेवारी 2026 पासून अजून सोन्याच्या बाजारामध्ये 4 ते 5,000 रुपयांची घसरण होऊ शकते। म्हणजेच सरासरी 1,25,000 रुपयांना 1 तोळा सुरू आहे, अजून या ठिकाणी 1,22,000 रुपयापर्यंत 2-3 हजार रुपयांची घसरण होऊ शकते। जर तुम्हाला 2-3 हजार रुपयांचा फायदा मिळवायचा असेल तर तुम्ही 1 जानेवारी पासून सोनं खरेदी करू शकता। परंतु ग्राहकांना एक गोष्ट लक्षात घ्या की आम्ही या व्हिडिओमध्ये कोणालाही आर्थिक सल्ला दिलेला नाही। हा आम्ही व्हिडिओ एज्युकेशन पर्पज ओनली बनवलेला आहे, शैक्षणिक दृष्ट्या हा व्हिडिओ बनवलेला आहे। त्यामुळे जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल, त्याच्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या आणि त्यानंतर सोने खरेदी करायला सुरुवात करा। कारण सोन्याचा भाव एकदम परफेक्ट कोणालाही सांगता येत नसतं, कारण सोनं कधी पण वाढू शकतं, कधी पण घसरू शकतं। त्यामुळे तुम्ही सुद्धा सोन्याचा अभ्यास करा आणि या ठिकाणी अफवांपासून दूर राहायचं आहे, कारण या ठिकाणी सोन्याचा भाव 15,000, 20,000, 25,000 रुपये होणार। तर अशा अफवांवरती विश्वास ठेवू नका आणि सत्य माहिती पाहण्यासाठी आपल्या मराठी अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। परंतु हा व्हिडिओ एज्युकेशन पर्पज ओनली बनवलेला